गोविंद, गोपाळ, मुरलीधर, नंदलाल. बापरे, श्रीकृष्णाची कितीतरी नावं आपण ऐकतो, किती रूपं. कृष्ण म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतो तो मोरपंखधारी, हातात बासरी, दहीहंडी फोडणारा, अशी एक प्रतिमा आहे. हो, ती प्रतिमा खूप लोकप्रिय आहे. बरोबर. पण आज आपण जरा वेगळ्या कृष्णाबद्दल बोलणार आहोत. म्हणजे पुराणांमधल्या त्या चमत्कारांच्या पलीकडचा कृष्ण. इतिहास संशोधक निलेश ओक यांच्या मुलाखतीतले काही मुद्दे आहेत, त्यावर आधारित ही चर्चा. एक प्रश्न नेहमी पडतो बघा. रामाला मर्यादा पुरुषोत्तम राजा म्हणतात, पण कृष्णाला किंगमेकर म्हणतात. असं का? म्हणजे काय फरक आहे नक्की? चला, यात जरा खोलवर जाऊया आज. नक्कीच. आणि तुम्ही म्हणालात तसं, कृष्णाची जी एक सर्वसाधारण प्रतिमा आहे ना, ती जन्मतःच अद्भुत शक्तींनी युक्त अशी दिसते आपल्याला अनेकदा. हो, अगदी. पण गंमत अशी आहे की महाभारत आणि हरिवंश पुराण हे जे मूळ ग्रंथ मानले जातात, ते जर आपण नीट पाहिले तर एक वेगळं चित्र उभं राहतं. अधिक मानवी आणि खरं सांगायचं तर अधिक प्रेरणादायी. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे असं की कृष्णाचं ते युगपुरुष असणं किंवा त्याचं ते मोठेपण, ते केवळ काहीतरी दैवी वरदान म्हणालं म्हणून नाहीये, तर त्याच्या स्वतःच्या प्रयत्नातून, त्याच्या दूरदृष्टीतून आणि त्यानं जे कमावलं त्या सामर्थ्यातून ते घडलेलं आहे. एक मिनिटं, तुम्ही म्हणताय की कृष्णाचं सामर्थ्य हे त्याने स्वतः मिळवलं होतं. म्हणजे त्याच्याकडची ती प्रसिद्ध अस्त्र, सुदर्शन चक्र वगैरे, ती जन्मता नव्हती. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. अगदी. हाच तर मुद्दा आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की हे सगळं सगळं जन्मता मिळालं असेल, पण नाही. मग कसं, कधी मिळालं हे सगळं? याबद्दल जरा विस्तारानं सांगाल का? हो, नक्कीच. हेच तर निलेश ओक त्यांच्या विवेचनात मांडतात की महाभारत आणि हरिवंश पुराण स्पष्ट सांगतात की कृष्णाने ही शस्त्र स्वकर्तृत्वाने मिळवली. म्हणजे बघा, पांचजन्य शंख, हो, त्याचा शंख. तो कृष्णाला कधी मिळाला माहितीये? वयाच्या 16व्या वर्षी. 16व्या वर्षी? फक्त. हो, सांदीपनी ऋषींच्या आश्रमात त्याचं शिक्षण पूर्ण झालं. मग गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली, तर गुरुदक्षिणा म्हणून त्याने प्रभास क्षेत्रात जाऊन पांचजन्य नावाचा एक दैत्य होता, जो एका शंखात दडून बसला होता, त्याचा पराभव केला. अरे बापरे. आणि तो शंख मिळवला. म्हणजे गुरुदक्षिणा म्हणून दैत्याचा पराभव? हो. विचार करा, आजकालच्या आपल्या पदवीदान समारंभांपेक्षा कितीतरी वेगळं आहे हे. नाही का? स्वतःच्या पराक्रमाने मिळवलेली गोष्ट. खरंच की काय. म्हणजे हे 16व्या वर्षी झालं. आणि सुदर्शन चक्राचं काय? ते तर त्याचं मुख्य आयुध मानलं जातं. बरोबर. सुदर्शन चक्र आणि कौमुदकी गदा ही दोन्ही शस्त्र कृष्णाला बऱ्याच उशिरा मिळाली, म्हणजे साधारण वयाच्या 33व्या वर्षी. 33व्या? इतक्या उशिरा? हो. महाभारतात तो खांडवन दहनाचा प्रसंग येतो ना. हो, अर्जुनासोबतचा. अगदी. त्या प्रसंगात कृष्णाने अर्जुनाच्या साथीने अग्निदेवतेला मदत केली होती खांडवन जाळायला. मग तेव्हा अग्नी प्रसन्न झाला आणि त्याने कृष्णाला सुदर्शन चक्र आणि कौमुदकी गदा दिली. अच्छा, म्हणजे हे पण मिळवलेलं आहे. दैवी शक्ती असली तरी ती प्रयत्नांती मिळालेली आहे. नेमका हाच मुद्दा आहे. या घटना काय दर्शवतात? तर गीतेत जो संदेश दिलाय ना, उद्धरेत आत्मनात्मनम. स्वतःचा उद्धार स्वतःच करावा. अगदी. हा विचार कृष्ण स्वतः जगला. त्याने स्वतःच्या कर्तृत्वानं हे सगळं मिळवलं. हे कर्तृत्व त्याला जास्त अलौकिक बनवतं, केवळ चमत्कार नाही. पुराणांमध्ये नंतर अलंकारिक वर्णनं येतात, पण मूळ ग्रंथांमधला हा कृष्ण जास्त प्रभावी वाटतो. हे खरंय. म्हणजे एक वेगळाच दृष्टिकोन मिळतोय कृष्णाकडे बघण्याचा. आता महाभारतातल्या त्याच्या भूमिकेबद्दल पण नेहमीच चर्चा होते. तो पांडवांच्या बाजूने होता हे तर स्पष्ट आहे, पण त्याची नीती नेमकी कशी होती? हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. कृष्णाची भूमिका ही फक्त पांडवांचा पक्षपाती अशी नव्हती. ती राजनीती आणि धर्मनीती यावर आधारलेली होती. म्हणजे त्याचा आग्रह हा सत्यासाठी होता आणि त्याच्या दृष्टीने त्या परिस्थितीत पांडव हे सत्याच्या बाजूने होते. पण त्यांनी युद्ध टाळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. शिष्टाई केली, स्वतः गेला तो शिष्टाई करायला. हो, तो प्रसंग प्रसिद्ध आहे. आणि नुसतं एवढंच नाही, त्याने स्वतःच्याच नारायणी सेनेला, जी प्रचंड मोठी सेना होती, तिला दुर्योधनाची बाजू निवडण्याची मोकळीक दिली. म्हणजे अर्जुनाला निवडायचं होतं की एकटा निशस्त्र कृष्णा हवा की नारायणी सेना हवी. दुर्योधनानं सेना निवडली. हो. इतकंच काय, तर कृतवर्मासारखे त्याचे स्वतःचे यादव वीर, त्यांना त्याने कौरवांकडून लढू दिलं. म्हणजे तो फक्त आपल्याच माणसांना एकत्र करून लढला असं नाहीये. त्याने इतरांना त्यांचं मत मांडण्याचं, त्यांची बाजू निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं. हे त्याचं निष्पक्षपाती आणि एक प्रकारचं लोकशाहीवादी धोरण दाखवतं. तो सत्याच्या बाजूनी होता, व्यक्तींच्या नाही. अच्छा,
हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तो फक्त पांडवांचा समर्थक नव्हता, तर तो न्यायाच्या बाजूने होता. अगदी. आणि म्हणूनच त्याने आधी शांतीचाच प्रयत्न केला. आणि त्याचा तो निर्णय मथुरेहून द्वारकेला राजधानी हलवण्याचा, त्यामागे काय विचार होता? तो पण असाच धोरणी होता का? हो, नक्कीच. तो एक अत्यंत दूरदृष्टीचा आणि धोरणी निर्णय होता. त्याचे 2 मुख्य उद्देश होते. एक तर जरासंधाचे मथुरेवर सतत हल्ले होत होते. हं. त्यापासून यादवांना सुरक्षित ठेवणं आणि दुसरं म्हणजे समुद्राच्या मार्गाने व्यापाराचे नवीन मार्ग खुले करणं. अच्छा, म्हणजे फक्त संरक्षण नाही, तर आर्थिक विकास पण होता डोक्यात. हो, ती जागा म्हणजे रैवतक राजाने पूर्वी वसवलेली होती म्हणे, पण नंतर ओसाड झाली होती. कृष्णाने ती जागा हेरली आणि तिची पुनर्बांधणी केली. बेट होतं ते एक प्रकारे. हं. आणि ती द्वारका त्याने इतकी सुरक्षित आणि स्वयंपूर्ण बनवली होती की शत्रू आलाच तर स्त्रियासुद्धा शस्त्र घेऊन प्रतिकार करू शकतील अशी तिची रचना होती असं म्हणतात. अरे वा. आणि तिथून मग समुद्रावाटे जो आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू झाला त्यामुळे द्वारका प्रचंड संपन्न झाली. सुवर्ण द्वारका म्हटलं जायचं तिला. म्हणजे बघा सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन याचा किती विचार केला होता त्याने. आजकाल आपण मेक इन इंडिया वगैरे म्हणतो तसाच काहीसा विचार दिसतो इथे. खरंच कमालीची दूरदृष्टी होती म्हणायला हवी. म्हणजे एक योद्धा, एक व्यूहरचनाकार. पण कृष्णाची सगळ्यात मोठी देणगी कदाचित त्याचं तत्वज्ञान आहे. गीतेकडे वळूया का आपण थोडं? हो, बोला ना. म्हणजे बघा, ओपनहायमरपासून थॉरोपर्यंत पश्चिमेकडच्या अनेक विचारवंतांना सुद्धा गीतेने भुरळ घातली. आज एक कॉर्पोरेट जगतात मॅनेजमेंट गुरु गीतेचे दाखले देतात. सामान्य माणसालाही ती आपलीशी वाटते. इतकी वर्ष होऊनही तेवढी प्रासंगिक कशी काय वाटते? याचं महत्वाचं कारण म्हणजे गीतेची सर्वसमावेशकता. ती कुठला एकच मार्ग बरोबर आणि बाकीचे चूक असं म्हणत नाही. ज्ञानमार्ग, अर्ममार्ग, भक्तिमार्ग, ध्यानमार्ग प्रत्येकाला आपापल्या प्रवृत्तीनुसार, आपल्या कुवतीनुसार त्यात मार्ग सापडतो. ती कोणत्याही एका पंथाची किंवा संप्रदायाची नाही, ती वैश्विक आहे. हो, हे खरंय. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ती अत्यंत व्यावहारिक आहे. ती फक्त काहीतरी उच्च तत्वज्ञान सांगून थांबत नाही, तर रोजच्या जगण्यात ते कसं आणायचं याबद्दल मार्गदर्शन करते. अच्छा, काही उदाहरणं देता येतील का? म्हणजे रोजच्या जगण्यातली? हो, नक्कीच. भरपूर आहेत. अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात आहाराविषयी किती स्पष्ट मार्गदर्शन आहे बघा. आहाराविषयी गीतेत? हो, 7वा श्लोक आहे. कट्वम्ल लवणात त्युष्ण तीक्ष्ण वृक्षविदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदाह. बापरे, याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की अति तिखट, आंबट, खारट, उष्ण, तीक्ष्ण म्हणजे मसालेदार, वृक्ष म्हणजे कोरडे आणि विदाहीनः म्हणजे दाह करणारे पदार्थ हे राजसी प्रवृत्तीच्या लोकांना आवडतात. पण ते काय देतात तर दुःख, शोक आणि आमय म्हणजे रोग. अरे देवा, हे तर आजच्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्सचं मूळ कारण वाटते. अगदी. हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं हे ज्ञान आजही किती अचूक लागू होतं बघा. हा झाला आहाराचा भाग. तसंच 18व्या अध्यायात बुद्धीचे प्रकार सांगितले आहेत. सात्विक, राजसिक आणि तामसिक बुद्धी. तामसिक बुद्धी म्हणजे काय तर जी अधर्मालाच धर्म मानते, सगळ्या गोष्टी उलट्याच समजते. सर्वार्थान विपरीतांश्च बुद्धी सा पार्थ तामसी असं म्हटलंय. अच्छा. आता हे जर आपल्याला कळलं की समोरच्या व्यक्तीची आकलन क्षमता किंवा बुद्धी कोणत्या प्रकारची आहे, तर मग आपण ठरवू शकतो की याच्याशी वाद घालण्यात अर्थ आहे का किंवा याला समजवण्यात वेळ घालवायचा का. हो की नाही? म्हणजे कोणावर किती एनर्जी घालवायची हे पण कळू शकतं. हे तर कॉर्पोरेट जगात पण खूप उपयोगी पडेल. नक्कीच, माणसं ओळखायला मदत होते. आणि फक्त गीताच नाही, महाभारतातच अश्वमेध पर्वात अनुगीता येते. अनुगीता? हो, त्यातही खूप महत्वाचे संदेश आहेत. त्यातला एक महत्वाचा संदेश आहे तपोबलम ही साधनम. तपोबलम ही साधनम म्हणजे? म्हणजे तपश्चर्या किंवा कठोर प्रयत्न हेच खरं साधन आहे. जगात जे काही श्रेष्ठ निर्माण झालं आहे, जे काही मिळवलं गेलं आहे, मग ते ज्ञान असो, कला असो, यश असो किंवा कोणतंही मोठं कर्तृत्व असो, ते प्रयत्नांशिवाय, तपश्चर्येशिवाय, कठोर परिश्रमांशिवाय साध्य झालेलं नाहीये. फुकट काही मिळत नाही. अगदी बरोबर. आणि कृष्णाचं स्वतःचं आयुष्य बघितलं, जे आपण आता बोलत होतो, तर ते याचंच उत्तम उदाहरण आहे, नाही का? अगदी. म्हणजे त्याच्याकडे जरी दैवी अंश असला, तरी त्याने प्रचंड प्रयत्न केले, कष्ट घेतले, तपश्चर्या केली. नेमका तोच मुद्दा. तर म्हणजे आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की कृष्णाकडे केवळ एक दैवी अवतार म्हणूनच बघण्यापेक्षा एक महान योद्धा,
एक अत्यंत कुशल व्यूहरचनाकार, कमालीचा दूरदृष्टी असलेला नेता आणि एका कालातीत ज्ञानाचा म्हणजे गीतेचा उद्गाता म्हणून त्याचं महत्त्व अनमोल आहे. बरोबर. त्याने स्वतःच्या कर्तृत्वाने अनेक गोष्टी साध्य केल्या, अनेक आदर्श घालून दिला की प्रयत्न केले तर काय होऊ शकतं. त्याची शिकवण आजही तितकीच उपयोगी आहे. अगदी. आणि निलेश ओक यांच्या मांडणीतून किंवा या सगळ्या विवेचनातून एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की कृष्णाचं मार्गदर्शन गीतेच्या रूपाने आजही आपल्यासाठी उपलब्ध आहे. ते कुठे गेलेलं नाहीये. हो. पण ते मार्गदर्शन कोणासाठी आहे? जे निष्क्रियपणे बसून राहतील आणि चमत्कार घडण्याची वाट पाहतील त्यांच्यासाठी नाहीये ते. बरोबर. कृष्णाने स्वतःच्या आयुष्यात जे काही मिळवलं, जे काही साध्य केलं, ते प्रचंड प्रयत्नांतून, तपश्चर्येतून आणि दूरदृष्टीतून केलं. मग आपण आजच्या काळात फक्त देवावतार घेईल आणि सगळं ठीक करेल अशी अपेक्षा करत बसण्याऐवजी किंवा केवळ कृष्णाच्या परत येण्याची वाट पाहण्याऐवजी त्याच्या स्वतःच्या मार्गावरून प्रेरणा घेऊन, म्हणजे त्याच्या प्रयत्नांपासून, त्याच्या कर्तृत्वापासून, त्याच्या दूरदृष्टीपासून प्रेरणा घेऊन आज आपल्यासमोर जी आव्हानं आहेत, आपल्या आयुष्यात जे प्रश्न आहेत, त्यांना सामोरं जाण्यासाठी आपण स्वतः सक्रियपणे काय करू शकतो, हा विचार करणं जास्त महत्त्वाचं नाही का वाटतं? खरंय. खूप महत्त्वाचा विचार आहे हा. म्हणजे फक्त पूजा किंवा स्मरण नाही, तर त्याच्यासारखे प्रयत्न करण्याची प्रेरणा घेणे. अगदी. ती खरी भक्ती ठरेल कदाचित.